सारे आयटम आहेत इथे, फटाकड्याच्या दुकानांपासून ते कपडे बिपडे स्वस्त टी शर्ट वगैरे देखील आहेत. पब्लिकची गर्दी बघू शकता किती. रे बाबा जाम बेकार आला ते किती गर्दी. तर नमस्कार मित्रांनो, मी निखिल पाटील आपल्या मराठी मुंबईकर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आम्ही आता निघालोय, हो नाही करता आता निघालोय मुंबईला जायला. आम्ही रेडी झालो आहे, बायको देखील रेडी झाली, पिल्लू रेडी होतं, केसांचा सेटअप चालला आहे आणि आपल्याला ट्रेनला जायचं आहे. तर इथून ट्रेनला जाऊ पनवेलवरून आपल्या लोकलने जाऊ. तर बघूया आता ट्रेन लवकर भेटली पाहिजे. आपल्या घड्याला झालं बंद, त्यामुळे काढून ठेवलं आहे, सेल चेंज करायचं आहे. तर बघूया आपण कुठपर्यंत आपला कोणता फोन आला. तर आपल्याला ट्रेनने जायचं आहे, लवकर ट्रेन पकडायला लागेल, नाही तर जर ट्रेन गेली तर मग आपल्याला बाईक घेऊन जावं लागेल पनवेलपर्यंत. त्याच्यामुळे पटपट निघूया आपण आणि जाऊया ट्रेन पकडायला. चला निघा लवकर. मोठा स्टाईल मारायला लागलाय केसरीसोबत. फायनली आपण पोचलोय, लोकल पकडली आता आणि ट्रेन आपल्याला भेटली नाही, त्याच्यामुळे बसायचं आहे. थांब, होईल थोड्या वेळाने खाली. फुल गर्दी आहे, अजून तरी गर्दी कमी आहे, थोड्या वेळाने अजून वाढेल. बायको पण उभी आहे, राणी. तर आता आपण सुपेडी बेलापूरला पोहोचलो. सुपेडी बेलापूर दिसते समोर आणि अजून कुर्ला यायपर्यंतची वाट बघायची. आता संध्याकाळची गर्दी देखील खूप असते. तर मित्रांनो, फुल गर्दी आहे. आम्ही चुकून आता राहिलो असतो, टिळक नगर नंतर बरं येईल कुर्ल्याला उतरायच्या बदली चुनावटीला गेलो असतो आपण. आणि फुल गर्दी बघू शकता इथं. कुर्ला स्टेशन आपल्याला जायचं आहे, कुर्ला वेस्टला. पूर्ण मार्केट एरिया आहे. शॉपिंग करायला जा पहिले. फुल गर्दी आणि तुफान गर्दी आहे. आणि इथून आता आपल्याला बसने जायचं आहे, कारण का रिक्षा वाटतं इथून जात नाही, तिथे बसने जायचं आहे. खूप दिवसानंतर, म्हणजे खूप वर्षानंतर बसने जाणार असेल मी. आपल्याला खरं तर जायचं आहे बायकोच्या काकाकडे. उंदीर चिटकाचा आयटम आहे, सारे आयटम आहे तिथे, फटाकड्याच्या दुकानांपासून ते कपडे बिपडे स्वस्त टी शर्ट वगैरे देखील आहेत. आणि इकडे टॅक्सी स्टँड आहे आणि आपल्याला सरळ जायचं आणि आपण बसला जाणार आहोत BSTने. कुठे जाणे जायचं आपल्याला? फिल्टर पाड्याला जायचं आपल्याला. 100 रुपयाला जीन्स, वा भारी ना. 100 रुपयामध्ये जीन्स. हा काय घेते तू? अरे गॉगल घ्यायला पाहिजे. पण चल, आपल्याला लेट होईल परत जायला तिथं. एक तर ऑलरेडी आपण लेट झालेलं आहे. येताना आपल्याला काय नाही भेटलं, सगळा बाजार उठला असेल. इथे बस लागलेला आहे आणि पब्लिकची गर्दी बघू शकता किती. इथे जाऊन पॅराशूट बघतो ना. पिल्लू इकडे या का, नाही तर जाशील तू आरोग्य. इराणी चाय याची का. बायको इथून फ्रूट्स वगैरे घेते, ॲपल, द्राक्ष वगैरे काहीतरी. या साईडला सर्व बस लागतात. जाऊया आपण बस पकडायला. काहीतरी खाऊया यार, भूक लागलाय. तुला भूक नाही का लागली? चल बरं, काहीतरी खाऊया. पॉपकॉर्न नको आहे बोलतो, पिल्लू बोलतो नको पॉपकॉर्न. मित्रांनो, आता आपण जाणार आहे बायकोच्या भावाच्या मुलीच्या बड्डेला फिल्टर पाड्याला. आणि बघू आता बससाठी किती लाईन आहे, खूप सारी लाईन लागलेली आहे आणि इकडून बस येणार आहे, तिची वाट बघतोय. खूप भरते बस.
आणि आज आपण जवळपास 10 वर्षानंतर बसमध्ये प्रवास करणार आहे. वेगळा एक एक्सपिरियन्स परत घेणार आहे. हां, पिल्लू आणि तू आलेली ना एकदा? मी नव्हतो आलो, मी जाम वर्षाने आलो इथे. हां, 2 वेळा मी यांच्यावर आज फर्स्ट टाईम जाणार आहे, कारण मी कधी गेलो नाही त्यांच्याकडे. तर आज फर्स्ट टाईम जाणार आहे. बघूया बसचा एक्सपिरियन्स कसा असणार आहे, तुमच्याबरोबर शेअर करतोच पुढे. तर बघूया कधी लागते ती बस. रे बाबा पकडले जाम बेकार आला. किती गर्दी बसमध्ये. तर मित्रांनो फायनली आता बस सुटली आहे, पण बेकार गर्दी आहे, तुम्ही बघू शकताय. एकदम सॉलिड. एकदम जाम आहे. बायको गेली पुढे बघायला लेडीज सीट वगैरे आहे का. पवई यायला अजून जायला लागतात. कंडक्टर इथपर्यंत पोहोचू शकला नाही, गर्दी जेवढी आहे त्या. फायनली आत्ता थोडी खाली झाली आहे. बघूया फुल रिकामी झालेली आहे. खूप भरलेली होती आणि आता फुल एकदम खाली झाली. म्हणजे आहेत स्टँडिंग अजून पण आहेत. आता आपण जरीमरीला पोचलो आहे. जरीमरीजवळ बसले पुढे. कधी पोचायचं, जवळजवळ इथंच आपल्याला 1 तास गेला पाहिजे. रस्त्यापासून 40 मिनटं तर झालीच सॉरी इथपर्यंत, जरीमरीपर्यंत. अजून आपल्याला पवईला पोचायचं आहे. बस काय अजिबात हालायचं नाव घेत नाही. ट्रॅफिक आहे, पाठीमागे पण फुल ट्रॅफिक आहे. बस खाली झालेली आहे. बायको इकडे बसली आणि मी आलो पुढे चालत बरोबर. आता उभं राहूया. बसून जाम कंटाळा आला आणि बस काय चालत नाही, फुल ट्रॅफिक आहे पुढे. मागे हो मागे हो. नका फिल्टर पाडा पोचायला किती टाइम जाईल बघा. आता तुम्हीच बघताय. जाम टाइम जाईल, फुल ट्रॅफिक आणि रस्त्याची पण कामं चालू आहेत ना. तर आणि आता मला फायनली आपल्याला विंडो सीट भेटलेली आहे. तिघं पण जवळ आहे आणि अजून पण जाम टाइम जाईल असे आपल्याला ड्रायव्हरने मगाशी सांगितलं. बस खाली झालेली आहे, थोडीफार पब्लिक आहे. आता फुल खाली आहे एकदम. पुढे अजून पुढे लागेल. मित्रांनो फायनली आपल्याला या बसने पोहोचवलं आहे. फिल्टर पाड्याच्या एक स्टॉप पहिलेच आपण उतरलो आहे आणि आता चालत जाऊया. सगळं बड्डे वगैरे काय सगळं काय आटपलं असेल. आपण जवळपास 1.5 तास आपण लेट आहे. मित्रांनो इथं बड्डे होता आणि बड्डे वगैरे सगळं काय झालेलं आहे वाटतं. हे पोरं मजा करत इथे. तर आता बघूया आपण घरीच जाऊया. त्यांच्या बड्डे वगैरे सगळं काय आटपल्यानंतर आपण आलो आहे. मस्त डेकोरेशन केलेलं आहे. बघू नंबर रिक्षा. चल जाऊ त्यांच्या आपण घरी जाऊया. रिक्षा हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. मामाला मामा हॅपी बर्थडे. हे बघ काय काय आहे. हॅपी बर्थडे. हाय कर. हाय कर. झाला ना बर्थडे पण झाला. जाम लेट आलो आम्ही. चल आपण जाऊया बाहेर.
चल जायचं मामा जवळ जाते चल ये आजारी आहे ती. आणि आपण डायरेक्ट जेवायला आलो आणि आता बिर्याणी शिजवतो आपण मस्त बिर्याणी ताव मारतोय. या साईडला पण पिल्लू बायको सगळं बिर्याणी जेवतात. मस्त जेवूया आणि नेऊया जेवताना भेटूया. फायनली आपण जेवण वगैरे निघालो आता आणि घाटकोपरची बस पकडली. कुर्ला बसच नाही आहे त्याच्यामुळे आता घाटकोपरला जाऊया आणि घाटकोपरवरून आपल्याला परत कुर्ल्याला यावं लागेल. आणि बरं झालं का AC बस भेटली म्हणून टेन्शन नाही तर मगाच्या बसमध्ये तर हालतच बेकार झालेली आहे का. पुढे बसलं आहे इकडे आम्ही बसलो आहे आणि इकडे तुमचे मित्र वगैरे सगळे युजमेंटचे मित्र मंडळी पब्लिक आहे. फुल ट्रॅफिक आहे आता आणि आता आपण रिक्षाने आलोय. रिक्षाने चाललोय कुर्ला रेल्वे स्टेशनला. हा इथून असं वरतून जाताना एरोप्लेन दिसला पण आता गायब झाला एरोप्लेन. आता परत एक अर्धा आला तर दिसेल आपल्याला. फायनली आपण आता कुर्ला स्टेशनला पोहोचलो आहे आणि कुर्ला स्टेशनला आता एकदम गर्दी कमी झालेली आहे. दुकानं वगैरे सगळं काय बंद झालेले आहेत. आणि किती वाजले राणी 11:30 वाजले. आपण कुर्ला स्टेशनला आहे. रिक्षा पाठी 11:30 आपण आता कुर्ला स्टेशनला पोहोचलो. आता इथून पकडून आपल्याला ट्रेन पकडून जायचं आहे पनवेलला. तर आपल्याला काहीतरी फालुदा का आता चल फालुदा खाऊया. तिथं ज्यूस आहे पिल्लू फालुदा नाही आहे इकडे. काय बायको आता कुठं तरी नेते मार्केटमध्ये. अरे सगळा बंद झाला तो मार्केट. तर मित्रांनो फायनली आपण आता प्लॅटफॉर्मवरती आहे आणि ट्रेनची वाट बघतोय. ट्रेन आपली कितीची आहे 12:20ची आहे पनवेल. तिला जाऊया. मावशीकडून आपण 2-3 संत्रे घेतले. महाग आहेत जाम संत्रे 10 रुपयाला एक. तर आता आपल्या ट्रेनची वाट बघूया आणि जाऊया आपण. हां कुठून मागे त्यांच्याकडे स्वस्त दिलं मावशीने आपल्याला. आता बघूया आपली ट्रेन कधी येते. मला कंटाळा आला आता. जाता जाता झोप येईल मला वाटतं. जर आपली ट्रेन आलेली आहे आता. जाम गर्दी आहे. पिल्लू करशील ना बघा काय जाम गर्दी आहे. काय करायचं मागाशी का नाही झालं बस आरामात एकदम ट्रेन खाली. खाली ट्रेन आहे एकदम तरी पण नुसती घाई करतात पब्लिक. फायनली आपण आता पनवेल स्टेशनला पोहोचलो आहे आणि किती वाजलेलं आहे आता 1:15 वाजलेला आहे. 1:30 झाले ना. 1:10 झालेत आणि आत्ता पोहोचलो आहे. आता आपल्याला पेणला जायला जवळपास 1 तास तरी जायला लागेलच बाईकवरती. तर आता इथून बाईक वगैरे काढूया आणि निघूया. तर आजचा हो इकडे पण पाऊस वगैरे पडलेला आहे. सगळं वल्लवाला आहे एरिया आहे. आमची बाईक आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय. पिल्लूला आले जामच झोप. बेवड्यांसारखा चालतो एकदम. पिल्लूला एवढी झोप आली. पिल्लू चल बाय बाय कर.
गुड गुड नाईट बोल